आजपर्यंत हजारो वर्ष आमच्या पिढ्या या गुलामगिरीतच होत्या। आणि त्यामुळे जेव्हा बाबासाहेबांचे ते हात ज्या हातामध्ये आईची माया, बापाची भूमिका आणि एक कणखर नेतृत्व होतं, त्या हाताने हे संविधान लिहिलेलं आहे। आणि या संविधानाच्या माध्यमातून आज हा चर्मकार समाज सुशिक्षित झालेला आहे। बाबासाहेब काय म्हणतात की माझा स्त्रियांच्या संघटनेवर अपार विश्वास आहे। स्त्रिया ज्या प्रमाणामध्ये प्रगती करतील त्या प्रमाणामध्ये तो समाज प्रगतिशील राहणार आहे। आणि म्हणून सगळ्यात आधी स्त्रियांच्या संघटना ज्या आहेत आम्ही खेडोपाडी जाऊन बांधणार आहोत। मुंबईमध्ये सुद्धा आमचं हे कार्य चालू राहणार आहे, कारण 18 पगड जातीमध्ये अडकलेला हा समाज जो आहे तो आम्ही एकत्रित बांधण्याचं काम करणार आहोत। आजचा हा जो साहित्य जयंतीचा सोहळा मी आयोजित केला होता, तर यासाठी की हा माझा चर्मकार समाजच नव्हे तर हा बहुजन समाज हा दिशाहीन झालेला आहे। आणि ह्या समाजाला मला जागृत करण्यासाठी फक्त मी चर्मकार समाजाची जयंती आयोजित केली नाही, तर सर्व बहुजन समाजासाठी केलेली आहे, जेणेकरून आज जी ह्या राज्य सरकारने आणि भारत सरकारने जी परिस्थिती निर्माण केलेली आहे, ही परिस्थिती येणाऱ्या पिढीला त्रास होऊ नये याच्यासाठी मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। की जयंती साजरी करणं हा आमचा उद्देश नाही आहे, उद्देशापुरती हे आम्ही जयंतीचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून आज जी पिढी ज्या पद्धतीने आज आमचं बहुजन समाज मागासवर्गीय समाजाचं रिझर्वेशन त्यांनी बंद केलेलं आहे, जिल्हा परिषद शाळा बंद केलेल्या आहेत, BMC शाळा बंद केलेल्या आहेत। आणि या माध्यमातून आम्हाला जे मागासवर्गीयांना विनामूल्य शिक्षण मिळत होतं ते त्यांनी मूळ पायाच आमचं बंद केलेलं आहे। आज ते 5 किलो रेशन फुकट देतात, पण शिक्षण फुकट देतात का? नाही। याचं कारण असं आहे की यांना गुलाम कसं करता येईल यांनी याच्यासाठी संघर्ष घेतलेला आहे। पण हे माझ्या बहुजन समाजाला, विशेषतः माझ्या मागासवर्गीयांना कळत नाही आहे, आणि त्याच्यासाठी हे माझं कार्यक्रमाचं आयोजन आहे। आणि मी नेहमी संदेश देत असतो की तुम्ही कोणताही ग्रंथ वाचा, मला त्याचा विरोध नाही आहे, पण त्याच्याबरोबर एक संविधानाची जरी प्रियंबल जरी वाचलीत तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण संविधानाचं जे काय त्याला म्हणतात बरं सार आहे तो तुम्हाला कळेल। तुम्ही पूर्ण संविधान वाचू नका, पण जे संविधानाचे प्रियंबल जरी वाचली तरी तुमचा अधिकार कुठे आहे, मी देशासाठी काय करू शकतो आणि देश तुमच्यासाठी काय करू शकतो, अशा पद्धतीने मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि यापुढे असंच समाजाने जागृत होऊन कार्य करावं, एवढंच माझा उद्देश होता। यामागचं कारण जयंती उद्देश साजरा करण्याचा होता। या ठिकाणी गेली 15 वर्ष आम्ही एप्रिल-मे महिन्यामध्ये महामानव आणि महामातांचा जयंती उत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा करत असतो। आणि त्यानिमित्ताने चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा लोकांना शोधून काढून त्यांना आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत असतो। धारावी ही चर्मनगरी आहेच, इथे मोठ्या प्रमाणात चर्मउद्योग चालतो, घराघरात लेदरची पॉकेट बनवले जातात। आणि हा कार्यक्रम हा जो या व्यवसायाच्या माध्यमातून चर्मकार समाजाने इथे त्याची एक स्वतंत्र अशी अर्थव्यवस्था निर्माण केलेली आहे। आणि ती अर्थव्यवस्था त्या चर्मकार समाजातल्या गरीब माणसाच्या संसाराशी जोडली गेलेली आहे। आणि म्हणून आता जो नवीन धारावीचा विकास होतो आहे त्या विकासामध्ये चर्मकारांना त्यांच्या उद्योगाला एक वेगळा आयाम देण्याच्या अनुषंगाने त्याचा स्पेशल प्लॅन या ठिकाणी करावा सरकारने। आणि चर्मोद्योगाला प्रोत्साहन या ठिकाणी कसं मिळेल, कारण इथला सगळा बनवलेला माल टॅग लावून लेबल लावून तो अमेरिकेमध्ये चढ्या भावाने विकला जातो आणि चर्मकार समाजातल्या माणसाला त्या बनवणाऱ्या वस्तूचा पुरेसा मोबदला मिळत नाही। आणि म्हणून सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची चर्मकार समाजातली मंडळी धारावीमध्ये आहेत आणि ती या चर्मोद्योगाशी जोडली गेलेली आहेत। आणि त्या अनुषंगाने त्यांना सहकार्य कसं मिळेल, सरकारच्या सवलती कशा त्याच्या पदरात पडतील, या अनुषंगाने राष्ट्रीय चर्मकार संघ आमची सगळी ही नेते मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतात। सरकारकडे सातत्याने अर्ज विनंत्या असतात, सरकारकडे निवेदनं असतात, सरकारच्या विरोधात आम्ही मोर्चे नेतो आणि आमच्या मागण्या मंजूर कशा होतील याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने सगळे लोक प्रयत्न करतो। बऱ्याच काळामध्ये मुंबई शहरामधले कॉबलर पिच लायसन आहेत हे बंद झालेले आहेत
आणि त्यासाठी जवळजवळ 1 डझनाच्या वर आम्ही कमिशनर, समाज कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग या सर्वांबरोबर, नगरविकास विभाग या सर्वांबरोबर आम्ही सातत्याने बैठका घेतलेल्या आहेत. आणि आता मुंबईतल्या चर्मकार समाजाला नुसतं कॉबलर पिच लायसन नाही तर त्याला पक्का स्टॉल मिळाला पाहिजे आणि त्या स्टॉलमध्ये त्याला नवीन वस्तूसुद्धा विकायला परवानगी मिळाली पाहिजे. नुसतं जुनं शिवायचं एवढ्यावरच त्याची गुजराण होत नाही. म्हणून त्या ठिकाणी नवीन चपला, बुटं कशी विकायला परवानगी मिळेल याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि येणाऱ्या 2-4 महिन्याच्या काळामध्ये आम्ही स्टॉल मुंबईतल्या लोकांना मिळण्याच्या संदर्भातली ऑर्डर काढण्यामध्ये यशस्वी होऊ. आम्ही चर्मकार समाजातल्या ज्या तत्सम जाती आहेत, जे 100-125 जातीमध्ये आम्ही विभागलो गेलो आहोत, त्यामुळं आमची ताकद क्षीण झालेली आहे. आणि म्हणून आम्ही सगळे जण आता त्या छोट्या छोट्या जाती कुरवाळत बसण्याऐवजी आपण सर्वांनी, आपलं सगळ्यांचं चांबड्याबरोबर नातं आहे, आपल्या सगळ्यांचं एक तो परंपरेने असलेला उद्योग आहे. पण परंपरेने असलेला चर्म उद्योग आज आमच्या हातात राहिलेला नाही. टाटा, बाटा, लकानी या लोकांनी ते उद्योग आमच्या हातातून पैशाच्या सोबतीवर हिसकावून घेतलेला आहे. आणि म्हणून तो व्यवसाय परत आपल्या हातात यावा असं वाटत असेल तर आपण सर्वांनी एक झालं पाहिजे, एका बॅनरखाली एकत्र आलं पाहिजे आणि सरकारच्या विरोधात त्या ताकदीच्या आधारावर आपण भांडलं पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ खऱ्या अर्थाने आपण शोधला पाहिजे, अशा तऱ्हेची आमची भूमिका आहे. आणि या जाती अंताच्या लढाईत ज्यांनी संघर्ष करत करत ज्यांचं आयुष्य करपून गेलेलं आहे, अशा लोकांचं जग आपल्याला सन्मानित करायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि प्रचंड अशी ताकद आपल्याला निर्माण करावी लागेल. तरच आपल्या प्रश्नाच्या संदर्भात, आपल्या व्यथा वेदनेच्या संदर्भात कुठेतरी ऐकलं जाईल. आणि म्हणून आम्ही सगळ्या या पोटजातीमध्ये एकोपा व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो. आता मोठ्या प्रमाणात कक्कया समाजाची माणसं आमच्याबरोबर जोडली जात आहेत, होलार समाजाची माणसं जोडली जात आहेत. शिवाय चर्मकार समाज, आपला चांभार समाज तर सोबत आहेच, मोची समाजाचे लोक आले होते. आता मादिका समाजाचे आंध्र, कर्नाटकातून लोक या ठिकाणी आले होते आणि ते या बॅनरसोबत येण्याच्या मनस्थितीत आहेत. आता ते म्हणाले आम्हाला माहीत नव्हतं, म्हणून तो अगदी शेवटच्या क्षणी आम्हाला कळलं आणि मी 15 मिनिटात कळल्यानंतर इथे आलो. आता हे मगाशी ते कार्यकर्ते बोलत होते, तर आम्ही तो प्रयत्न करतोय. जिल्हानिहाय, तालुकानिहाय बांधणी, जिल्हानिहाय, तालुकानिहाय, गावनिहाय आम्ही ही बांधणी करतोय आणि त्या गावातल्या दुबळ्या लोकांना ताकद देण्यासाठी आम्ही सगळा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. खरं तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत सर्वच महापुरुषांच्या, महिला आणि महापुरुषांच्या जयंत्या असतात आणि हा सगळ्या महापुरुषांची एकत्रितपणे जयंती उत्सव साजरा करण्याचं माने साहेबांनी जे योजले आहे त्याच्यामागं फार मोठा उद्देश होता की बाबा 18 पगड जाती, चर्मकार समाजातील पोट जाती सर्वांना एकत्रित करून आपल्याला यापुढे बरोबर घेऊन जायचं आहे. आणि ह्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी एकत्रित येतील हा त्यांचा मानस होता. कारण पुढची लढाई फार मोठी आहे. शहरी भागामध्ये महिलांवरती अत्याचार कमी होतात किंवा जे काही ॲट्रॉसिटीसारखे जे कायदे आहेत त्यांची माहिती शहरी भागामध्ये नाही किंवा त्यांना जास्त करून गरज लागत नाही. पण ग्रामीण भागामध्ये महिलांवरती जास्त अन्याय अत्याचार होतात आणि त्या ठिकाणी मग ती आपण दलित आहोत, कितीही शिकलो तरीसुद्धा दलित ही जी मागची हे आहे तर ती पुसलं जात नाही. दलित हा शब्द लागतोच मागं आणि तो जास्त करून ग्रामीण भागात त्रासदायक आहे. तर ग्रामीण भागातील महिलांना सुरक्षित कसं वाटेल, त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आपण कशा पद्धतीने त्यांच्या बाजूने आपण कशा पद्धतीने लढा उभा करणार यासाठी आता इथून पुढची आपली आखणी असणार आहे. त्यासाठी गावागावामध्ये, तालुक्यामध्ये महिला संघटन जास्तीत जास्त वाढवणं, जेणेकरून महिलांना कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कायद्याची माहिती असली तर महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्याला महिला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात आणि तशा पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता आदरणीय मानेसाहेब असतील, आता नवीन नियुक्ती झालेले आमचे सूर्यकांतची गवळी साहेब असतील, आमच्या या प्रवक्त्या म्हणून जे आता हे केलं त्याही फार हुशार आहेत. म्हणजे सगळे आता जे नवीन जी कार्यकारिणी झालेली आहे हे जुन्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षमपणे यापुढे काम करणार आहे आणि प्रत्येक तळागाळातल्या महिलांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच माझी नियुक्ती माननीय माजी आमदार आपले बाबुराव माने साहेबांनी राष्ट्रीय चर्मकार संघामध्ये महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केल्यानिमित्ताने त्यांना आपण धन्यवाद देऊ इच्छितो. या संघाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रामध्ये बाहेरील
संपूर्ण भारतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हा चर्मकार समाज बांधवांच्या आमच्या उपजातींना एकत्र आम्ही करणारच आहोत. हे करीत असताना याची संख्येचा विचार करावा. ह्या संख्या विचार करत असताना आज मी तिला आमची जवळजवळ 24 ते 25 कोटी लोकसंख्या संपूर्ण देशामध्ये, त्या अनुषंगाने आमच्या समाज बांधवांना कितपत शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि शासनाच्या तिजोरी जे या ठिकाणी अधिवेशनामध्ये किंवा वित्तीय विभागातून आम्हाला सामाजिक न्याय विभागामध्ये किंवा चर्म महामंडळामध्ये निधी टाकला जातो, परंतु तो निधी आम्हाला मोठ्या याने टाकला जातो, परंतु तो निधी परस्पर इतर खात्याकडे वळवला जातो. यापुढे अजिबात असं चालू देणार नाही. अशी भूमिका कुठलंही शासन करत असेल तर आम्ही त्याला ठणकावून जा विचारू. आमचा निधी आमच्या समाजाच्यापर्यंत तळागाळापर्यंत गावागावात गेला पाहिजे, यासाठी मधले असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधू, संविधान कायद्यातून पालन करू आणि वेळ प्रसंगी त्यांनी ऐकलं नाही अशा जाड कातरच्या लोकांना सुद्धा अधिकाऱ्यांना आम्ही ठणकावून सांगू आमचा निधी आमच्या समाजापर्यंत आला पाहिजे. त्याचबरोबर पुढे जाऊन केंद्र सरकारने आता अ ब कडमध्ये आर्थिक आणि सामाजिक त्यामुळे वर्गवारी केलेली आहे. या वर्गवारीनुसार सुद्धा आम्हा चर्मकार बांधवांना जो आमचा ठेवा असेल, जो आमची मागणी असेल, त्यामध्ये आम्ही जी केलेली मागणी असेल, उदाहरणार्थ की विभागामध्ये प्रत्येक राज्याच्या 6 विभागामध्ये संत रोहिदास महाराजांचं मंदिर उभं राहावं, तर केवळ जागा मिळत नाही हे कारण दाखवून शासन तो निधी तसाच ठेवला जातो. परंतु यासाठी शासनानेच ती जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी अगदी 50-50 कोटीचा निधी तिथं पडलेला असतो, परंतु जागेअभावी तो इतर ठिकाणी वर्ग केला जातो. अशाने मी बाबुराव माने साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही समोर राज्याची टीम आणि महाराष्ट्र मुंबईसह आम्ही एकत्र येऊन यापुढे आम्ही आमचा हल्ला आमच्या समाजासाठी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधाराने नक्की मांडू, त्यासाठी वाटचाल करू ही ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि संघटन करत असताना गावापासून पंचायत समितीचा गण असेल, जिल्हा परिषद गट असेल, शहरातील विभागामध्ये जे विभाग असतील त्या ठिकाणी महिलांना पुरुषांना समान बरोबर घेऊन मग गठे कामगार सेल असेल, अगदी विवाह मंडळाचे सुद्धा आम्ही या ठिकाणी सामुदायिक विवाह कसे होतील आणि शासनाच्या माध्यमातून या विवाहाला कसं अनुदान मिळेल आणि रोटी आणि बेटी आता आपण ती पूर्वी जी आपण नाकारत होतो, आता रोटी बेटी एकत्र करून आमचा पोट जाते समाज या ठिकाणी रोटी बेटी व्यवहार पण करेल हेच आम्ही सांगू इच्छितो. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या स्थापनेपासून आदरणीय बाबुराव मानेंबरोबर कार्यरत राहून प्रत्येक समाजाच्या घटकांच्या अडचणी, तो कामगार असो, तो अधिकारी असो, तो व्यावसायिक असो किंवा तो गटे कामगार असो, यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येला आम्ही 95 सालापासून वाचा फोडून न्याय मिळवून दिलेला आहे. आणि त्याचंच फलित आहे आज इथे आजच्या ह्या जयंतीला असलेली गर्दी. ही एकमेव संघटना चर्मकारांची अशी आहे की ही गटापासून गणापासून BMCच्या वार्डापर्यंत ज्या समस्या त्या समस्येला हात घालून थांबत नाही, तर त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. असे हे आमची जी संघटना आहे ही आज 30-32 वर्ष कार्यरत आहे. आणि या संघटनेमध्ये माझा सहभाग 95 सालापासून आला. प्रत्येक पदावर मी न्यायात गेलो. याच संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो. आता साहेबांनी मला आजच्या बैठकीमध्ये त्यांनी मला समाजाचं नेते हे पद दिलेलं आहे. आणि या पदावर राहून जी आमची जी कार्यकारिणी असेल, ही आमची टीम असेल, ती शहरातली असो ग्रामीण असो, जे प्रश्न येतील, जे अन्याय अत्याचाराच्या गोष्टी असतील, ह्या गोष्टीला हात घालून या नवीन कार्यकारिणीकडनं आम्ही निश्चित काम करून घेऊ आणि साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन निश्चित समाजाला न्याय मिळेल. आणि नुसतं चर्मकाराला नाही, ज्या चर्माशी ज्याचं नातं आहे असे ढोर, होलार आणि बहुजन समाज. आणि आजच्या बैठकीला तर संभाजी ब्रिगेडचे सुद्धा कार्यकर्ते आले होते. त्यांनीसुद्धा या मुद्द्याला हात घालून जे आजचे मराठा बांधव OBCसाठी हक्क बांधतायत त्यांनाही साथ द्यायची किंवा त्यांनाही आमच्या संपर्कात आणून ती ताकद आमच्या चर्मकार समाजाबरोबर बहुजन समाजाबरोबर कशी आणता येईल असे आम्ही प्रयत्नवादी राहू. निश्चित प्रयत्न यश आम्हाला मिळतील अशी रोहिदासांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. बाबुरावांसारखं खंबीर नेतृत्व आहे आणि आता नवीन टीम आहे. निश्चित काय एक चांगलं काम, चांगली दिशा द्यायचं आम्हाला आशा आहे. आज राष्ट्रीय चर्मकार संघाची जी संयुक्त जयंती इथं साजरी करण्यात आली, ही साजरी करत असताना मनामध्ये एक विचार येऊन गेला की आमचा आधीच दलित समाज आणि त्यातून त्या महिलेला न्याय कसा मिळवून द्यायचा यासाठी जी नियुक्ती झालेली आहे, मीराताई शिंदे असतील, सूर्यकांता पगवळी असतील आणि मुंबईमधून
कार्य करण्यासाठी, कारण जे मुंबईमध्ये उगवतं ते महाराष्ट्र स्वीकारतं. मग अशाच संकल्पनेने आम्ही काम करत असताना शारदाताई नवले असतील आणि आमच्या सर्वांचे नेते म्हणून जे माजी आमदार बाबूरावजी माने यांचं जे नेतृत्व मी स्वीकारलेलं आहे. मी मूळ आंध्र प्रदेशची आहे, मादिगा समाजामधून आहे. तेलुगू अतिशय चांगल्या पद्धतीने मी मांडू शकते आणि तिथे ज्या गोष्टी घडतात आंध्रामध्ये, हैदराबादमध्ये, की जी महिला आज शिक्षण घेण्यासाठी ती शिक्षणापासून दूर आहे. सरकार नेमकं आमच्यासाठी करते काय? आणि ह्या सरकारने नेमकं जातीय तेढ जितक्या प्रमाणात समाजामध्ये पेरता येईल तितकी ती पेरत आहेत. परंतु आजचा जो कार्यक्रम झाला याच्यामध्ये आम्ही चर्मकार म्हणून 125-150 ज्या जाती असतील आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला ज्यावेळेस राज्याचं प्रवक्तेपद मिळतं आणि मी माझ्या समाजाच्या वतीने ते मांडण्याची मला जी भूमिका मिळत आहे, परंतु ही भूमिका मांडत असताना ह्या सरकारला अतिशय संकुचित विचाराचे आहेत काय? कारण शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आपण जिथं सांगतो की इथं धर्माचा विषय नाही, आपण सगळे एक आहोत. मग शाळेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कुठल्या समाजाचे, तुम्ही कुठल्या जातीचे, हे पहिल्याच दिवशी त्या मुलाला विचारलं जर जात असेल की तुझी जात कुठली, तुला कुठल्या आरक्षणात बसवायचं आहे, मग इथूनच जातीची व्याख्या सुरू होती आणि माझ्या मनामध्ये देखील त्या गोष्टी सुरू होतात. पण एक महिला म्हणून त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन न्याय द्यायचं काम आम्ही आमदारांच्या माध्यमातून करूया. कारण त्यांचा जो आवाज ऐकला आहे, ज्याचं फाटलेलं आहे, ज्याचं शिवायचं काम हे आमची जर जात करत असेल, पण त्याचासुद्धा संसार नीटनेटका कसा करावा याच्यासाठी आम्ही संपूर्ण महिलांचं संघटन उभं करून आम्हाला आमच्यासाठी काय करता येईल हे आम्हीच ठरवायचं का, या सरकारला सुद्धा जाब विचारल्याशिवाय त्यांना झोपू देणार नाही. मगाशी राणे साहेबांनी जे सांगितलं की मानवता हा एकच धर्म आहे, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी जे काही विचार इथं मांडलेत त्या विचारांच्या मागे आम्ही सर्वजण एकत्र राहू. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून जी प्रबोधन परंपरा आहे ती आम्ही चालू करत आहोत. कारण आजपर्यंत चर्मकार समाज हा देवाधर्मामध्ये गुंतून राहिलेला होता. हळूहळू चर्मकार समाजाला जे सवलतींच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते कशामुळे मिळालेलं आहे, हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे, हा सांस्कृतिक संघर्ष समाज माध्यमांमध्ये नेण्याचं काम हा राष्ट्रीय चर्मकार संघ करणार आहे. कारण आजपर्यंत हजारो वर्ष आमच्या पिढ्या या गुलामगिरीतच होत्या आणि त्यामुळे जेव्हा बाबासाहेबांचे ते हात ज्या हातामध्ये आईची माया, बापाची भूमिका आणि एक कणखर नेतृत्व होतं, त्या हाताने हे संविधान लिहिलेलं आहे. आणि या संविधानाच्या माध्यमातून आज हा चर्मकार समाज सुशिक्षित झालेला आहे. बाबासाहेब काय म्हणतात की माझा स्त्रियांच्या संघटनेवर अपार विश्वास आहे. स्त्रिया ज्या प्रमाणामध्ये प्रगती करतील त्या प्रमाणामध्ये तो समाज प्रगतिशील राहणार आहे. आणि म्हणून सगळ्यात आधी स्त्रियांच्या संघटना ज्या आहेत आम्ही खेडोपाडी जाऊन बांधणार आहोत. मुंबईमध्ये सुद्धा आमचं हे कार्य चालू राहणार आहे. कारण 18 पगड जातीमध्ये अडकलेला हा समाज जो आहे तो आम्ही एकत्रित बांधण्याचं काम करणार आहोत. हजारो वर्ष ज्या गुलामगिरीमध्ये समाज पिचलेला होता त्याला आत्मभान आता आलेलं आहे आणि या आत्मभानापोटी हा समाज एकत्रित येऊन हे संविधानाचं रक्षण कसं करायचं आहे ते पाहणार आहे. कारण आम्हाला आता हे कळून चुकलेलं आहे की या धर्माच्या नावाखाली इथे ज्या दंगली घडवल्या जात आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच होरपळला जातो आहे. म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे की आम्हाला धर्मसंस्कृती नको आहे, आम्हाला संविधान संस्कृती हवी आहे. आणि म्हणून संविधानाच्या माध्यमातून जे आता संविधान तर तसं हळूहळू नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढाचा तसाच ठेवलेला आहे, पण त्यातलं जे एक कलमं काढले जात आहेत आम्हाला समाजाला जागृत करायचं आहे की हजारो पिढ्यांपासून मनूने जे तुमच्यावर लादलेलं दास्य जे आहे ती मनुस्मृती पुन्हा आणायचे हे षडयंत्र चालू आहे. आणि या मनुस्मृतीमध्ये जे तुम्हाला गुलामगिरी लादली होती, जी तुम्हाला गळ्यात मडकं आणि कमरेला खराटा होता, त्यातून बाहेर काढलेलं आहे या भारतीय संविधानाने, बाबासाहेबांच्या नेतृत्वाने. आणि म्हणून बाबासाहेब हे एका समाजापुरते मर्यादित राहिले होते. त्यांनी महार समाजाला बाहेर काढून दीक्षा देऊन बौद्ध बनवलं.
त्या समाजापुरते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु आता मात्र चर्मकार समाज, ढोर समाज, ककय्या समाज, आणखी जे काही ST, NT, OBC हे जागृत झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता भारतीय संविधानाला वाचवण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून आम्ही या प्रबोधन परंपरेमध्ये सांस्कृतिक संघर्षाला तयार आहोत. कारण हा सांस्कृतिक संघर्ष जो आहे हा वैदिक आणि अवैदिक असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये राष्ट्रीय चर्मकार समाज निश्चितच काम करणार आहे, लोकांना जागृत करणार आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे आणि मानवमुक्तीचं गाणं गाणार आहे. हेच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिते. राष्ट्रीय चर्मकार संघामध्ये चांभार, ढोर, होलार जसं साहेबांनी सांगितलं तसं 3 कॅप्टन आहे. तसं मी होलार समाजाचे घटक आहे. ज्या टायमाला होलार समाजावर कुठं अन्याय झाला त्या टायमाला माझी आत्ताचे संस्थापक अध्यक्ष त्या टायमा आमच्या एका हाकेवरती धावून आले. म्हणजे हा समाज विखुरलेला आहे. समाजाला एकत्र आणण्याचं काम राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष संस्थापक माझे आमदार बाबुराव माने साहेब यांनी केलं. आणि आता जे अध्यक्ष किंवा प्रवक्ते झाले ते तर समाजाला आणखी नवीन दिशा देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा.